सरकारकडे असलेल्या प्रलंबित मागण्यांबाबत अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला। यावेळी सरकार विरोधात जोरदार निदर्शने करत घोषणा देण्यात आल्या। अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाशी असहकार्य पुकारला असून मासिक अहवाल न देणे, सभा बैठकांना हजर न राहण्याचा इशारा देण्यात आलाय। अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना निवेदन देण्यात आलं। यात म्हटलंय की महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सरकारला निवेदनं दिली आहेत। गर्भवती माता व स्तनदा माता यांना पूरक पोषण आहार, पूर्वशालेय शिक्षण आणि आरोग्यविषयक शिक्षण आणि लसीकरण, आरोग्य तपासणी अंगणवाडी सेविकांकडून केली जाते। लाडकी बहीण योजनेचं काम करण्याची सक्ती त्यांच्यावर आणण्यात आली आहे। त्यामुळे मूळ कामे बाजूला राहत असून योजनेच्या मूलभूत कर्तव्यांची हेळसांड होते। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ, दरमहा पेन्शन आणि ग्रॅज्युएटी या मागण्यांबाबत सरकार अक्षम्य दिरंगाई आणि विलंब करत आहे। राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मासिक आणि शासकीय बैठकांमध्ये हजर न राहण्याचे असहकार आंदोलन सुरू करण्यात असल्याचं निवेदनात म्हटलंय। आंदोलनाचे नेतृत्व संघटनेच्या राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड, राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले, जिल्हाध्यक्ष विजया जाधव, जिल्हा सचिव नदीरा नदाफ यांच्यासह अलका विभुते, राणी जाधव, मधुमती मोरे, शुभांगी कांबळे, नीलप्रभा लोंढे, रेखा साळुंखे आदी पदाधिकाऱ्यांनी केलं।